Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. There is only one place that is empty. आणि एकच कबर आहे ती रिकामी आहे. There is only one tomb that is empty. एकच कबर जी रिकामी आहे. You know, what the Lord told me one day. आणि एक दिवस देवाने मला काय सांगितलं? In God, देवामध्ये only one thing is empty. आणि एकच गोष्ट जी आहे ती रिकामी आहे. Of Jesus. ती आहे येशू ख्रिस्ताची कबर. Otherwise, with God, everything is filled. आणि इतर गोष्टी देवामध्ये सर्व पूर्ण आहेत. Everything is filled. सर्व गोष्टी भरलेल्या आहेत. Your life is filled. तुमचं जीवन सुद्धा भरलेलं आहे. Everything is filled. सर्व गोष्टी तुमच्या जीवनातल्या भरलेल्या आहेत. In Christ, you cannot expect anything to be empty. आणि ख्रिस्तामध्ये कुठलीही गोष्ट रिकामी आहे असं तुम्ही अपेक्षा पण करू शकत नाही. But when it comes to the tomb, there is empty. पण जेव्हा ती गोष्ट त्या कबरेविषयी असते ती कबर रिकामी आहे. Praise God. हालेलुया. Mary, she goes early in the morning. ती भल्या सकाळी गेली पहाटे. She goes to the tomb of Jesus. ती येशू ख्रिस्ताच्या कबरेजवळ गेली. And she sees the big stone rolled away. आणि तिने पाहिलं कबरेच्या पुढे जो धोंडा होता तो हल्ला होता. And on the stone there is a big angel sitting. आणि त्याच्यावर एक मोठा देवदूत बसला होता. And that angel tells Mary. आणि तो देवदूत त्या मेरीला सांगतो, मरियेला, You are mistaken. आणि तू चुकलेली आहेस. You are searching the living among the dead. आणि तू जो मृत जिवंत आहे त्याला मृतामध्ये शोधत आहेस. Our Lord is the living God. आमेन. आपला परमेश्वर हा जिवंत परमेश्वर आहे. And he has been talking about his resurrection before even his crucifixion. आणि तो त्याच्या क्रुसिफिकेशनच्या घटनेच्या अगोदरही त्याच्या पुनरुत्थानाविषयी बोलत होता. And he was telling the disciples that yes, I will suffer and die, but a time will come I will rise again. तो त्याच्या शिष्यांना सांगत होता, हो अशी वेळ येईल की जिथे मला त्रास भोगावा लागेल, मी क्रूसावर जाईल, पण मी नंतर पुन्हा उठेल. But the disciples did not understand. पण त्यावेळेस त्या शिष्यांना ते समजलं नाही. They thought he is talking something which we are not understanding. Let the Lord only know what it is. आणि ते म्हणाले की तो जे काय बोलतो ते आपल्याला समजत नाही, आपण सोडून देऊया, कधीतरी But नंतर the शिकूया. angel tells Mary. पण त्या देवदूताने मरियेला सांगितलं, You are searching the living among the dead. तू त्या जिवंताला मृतामध्ये शोधत आहेस. Our God is not a dead God. आपला परमेश्वर मृत परमेश्वर नाही. He is risen. तो उठलेला आहे. He is risen. तो उठलेला आहे. Our Lord is risen. आमेन. He is not, it's not a story. आणि ही कुठली गोष्ट नाहीये. He actually rose from the तो dead. खरोखरच त्याच्यातून उठलेला आहे. He rose in the bodily form. तो त्या शरीरामध्ये उठला, पुनरुत्थित झाला. Not only in the spirit. फक्त आत्म्यामध्ये नाही. It's not that his body is still there in the grave. आणि असं नाहीये की त्याचं जे शरीर आहे ते अजूनही त्या ग्रेव्ह मध्ये आहे. He rose in the bodily form. तो त्या शरीरासहित उठला, पुनरुत्थित झाला. Praise God. हालेलुया. When he rose on that day, जेव्हा तो त्या दिवशी पुनरुत्थित झाला, उठला, from that day Christianity began. आमेन. आणि त्या दिवसापासून ख्रिस्ती जीवन हे सुरू झालं. Your Christian walk with God began. आणि तुमचं ते ख्रिस्ती जीवन देवाबरोबर तिथून सुरू झालं. The Bible says if Jesus would not have been raised, आणि जर येशू ख्रिस्त उठला नसता, then your faith is of no use. मग तुमच्या विश्वासाला काहीच योग्यता नव्हती, काहीच कारण नव्हतं. आज विश्वास काम करता है. आज पण विश्वास काम करतो की नाही? आज मिरेकल्स होता है. आजही चमत्कार घडतात. बहरों के कान खुलते हैं. आमेन. अंधों को आंख मिल रही है. यस, आमेन. लंगड़े चल रहे हैं. Right? That means Jesus rose. आमेन. याचाच अर्थ येशू ख्रिस्त उठलेला आहे. Praise God. हालेलुया. These things are still happening. या गोष्टी अजूनही घडत आहेत. This will not happen with a dead God. आणि हे कुठल्या मृत परमेश्वराबरोबर घडणार नाही. Praise God. A dead Hallelujah. God can't do these things. कारण तो परमेश्वर हे करू शकणार A नाही. dead God एक मृत परमेश्वर cannot perform miracles. तो कुठलेही चमत्कार करू शकणार नाही. But the risen Lord will perform आमेन. पण जो miracles. उठला आहे, जो पुनरुत्थित आहे, जो जिवंत आहे, तो परमेश्वर हे सर्व करू शकतो. Praise God.
हालेलुया. Your faith is not in vain. आणि तुमचा विश्वास जो आहे तो व्यर्थ नाहीये. It is working. आणि तो विश्वास कार्य करतो. It is only the devil telling you your faith is not working. फक्त तो सैतान आहे जो तुम्हाला सांगतो की तुझा विश्वास काम करत नाहीये. Because your faith is in the living Christ. कारण तुमचा विश्वास त्या जिवंत ख्रिस्तावर आहे. Your faith is in the resurrected Christ. तुमचा विश्वास त्या पुनरुत्थित ख्रिस्तावरती आहे. It cannot fail. तो खोटच ठरू शकत नाही, It cannot पराजित fail. ठरू शकत नाही. Why? का? Because I'm going to tell you a few things. We've got only half an hour. आपल्याकडे अर्धा तास आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. I want you to listen with all your attention. आणि पूर्ण हृदयाने पूर्ण मनाने लक्षपूर्वक तुम्ही ऐका. If you understand this revelation, आणि जर तुम्हाला हे प्रकटीकरण कळलं, this power हे जे सामर्थ्य आहे will start operating in your life. ते तुमच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करेल. I know because it operates in me. मला माहिती आहे कारण ते माझ्यामध्ये कार्य करत आहे. I know because I'm unconscious of it. कारण मी त्या जाणीवतेत आहे. I have that consciousness of that power working inside of me. आणि मी त्या जाणीवतेत आहे की ते सामर्थ्य माझ्यामध्ये कार्य करत आहे. Because I understood the revelation. कारण मला त्याचं प्रकटीकरण समजलं आहे. The Bible says पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो in Ephesians chapter 1 इफिस्करास पत्र 1 from verses 18 to 21. 18 ते 21. You can open your Bibles to Ephesians chapter 1 verse 18 to 21. तुम्ही तुमचे बायबल उघडू शकता. इफिस्करास पत्र 18 ते 21. Ephesians chapter 1 1 18 ते 21. or 18 to 23. हालेलुया. म्हणजे तुमच्या मनाचे डोळे प्रकाशित होऊन तुम्हास हे समजावे की त्याच्या बोलण्याच्या आशेची निश्चितता काय आहे, त्याच्या वचनाच्या गौरवाची संपत्ती पवित्र लोकात किती आहे, आणि आपण जे विश्वास ठेवणारे त्या आपल्यासाठी त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय ते तुम्ही त्याच्या शक्तिशाली पराक्रमाच्या कामावरून ओळखून घ्यावे. Verse 20. त्याने ती कृती ख्रिस्ताच्या द्वारे करून त्यास मरणातून उठविले आणि स्वर्गात देवाच्या उजव्या बाजूला बसविले. त्याने त्या सर्व अधिपती, अधिकार, सामर्थ्य, प्रभुत्व आणि प्रत्येक सामर्थ्याचे नाव जे या काळी नव्हे तर येणाऱ्या काळीही दिले जाईल त्या सर्वांपेक्षा फार उंच केले. देवाने सर्व काही ख्रिस्ताच्या पायाखाली केले आणि त्या सर्वांवर मंडळीचे मस्तक म्हणून दिले. Okay. हेच ख्रिस्ताचे शरीर जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ते भरलेले आहे. Praise God. Now this verse you can read again at home. तुम्ही पुन्हा ते घरी जाऊन वाचू शकता. But I'm going to share what the meaning of this is. पण याच्या मागचं जे काही कारण अर्थ आहे ते मी तुम्हाला You सांगतो. believe Jesus died? तुम्ही विश्वास करता की येशू ख्रिस्त मरण पावला? How many believe Jesus died? किती जण विश्वास ठेवता की येशू ख्रिस्त मरण पावला? Right? You बरोबर. believe Jesus was buried? तुम्ही विश्वास धरता की त्याला पुरण्यात आलं? कितने लोग बिलीव करते यीशु को bury किया, किती जण उसको विश्वास कब्र में ठेवतात डाले? त्याला पुरण्यात आलं? Right? How many believe Jesus rose up from the dead? आमेन. आणि किती विश्वास believe? ठेवतात की ते पुनरुत्थित झाला? Now the Bible says, आणि पवित्र शास्त्र इथं आपल्याला सांगतं as Jonah was in the belly of the fish, आणि जसा योना जो होता तो माशाच्या पोटामध्ये होता. there was a man of God called Jonah in the Old Testament. आणि जुन्या करारात योना नावाचा एक देवाचा सेवक होता. And when he was fallen into the sea, आणि जेव्हा तो समुद्रात पडला he was swallowed by a big fish. आणि त्याला मोठ्या माशाने गिळलं. And he was in the belly of the fish for 3 days and 3 nights. आणि तो त्या माशाच्या पोटामध्ये 3 दिवस 3 रात्री होता. And after 3 days and 3 nights, आणि 3 दिवस 3 रात्र्यांनंतर the fish vomited out Jonah. आणि त्या माशाने त्याला बाहेर ओकलं And he came back. आणि तो पुन्हा आला. And the Bible says, आणि इथं पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे as Jonah was in the belly of the fish, आणि जसा योना त्या माशाच्या पोटामध्ये होता 3 दिवस 3 रात्री, so will the Son of Man be in the belly of the earth. तसंच देवाचा पुत्र सुद्धा या पृथ्वीच्या पोटामध्ये 3 दिवस राहील. How many times? How many days? किती दिवस?
3 days, 3 दिवस 3 nights. 3 रात्र. Right? Now, how the calculation is, we're going to not discuss that. But आणि after Jesus died, आणि येशू ख्रिस्त मरण पावल्यानंतर from his death till resurrection, आणि त्याच्या मृत्यूपासून तो पुनरुत्थित होण्यापर्यंत you must know what happened. तुम्हाला समजलं पाहिजे की काय गोष्टी घडल्या. From his death till resurrection, where was Jesus? आणि त्याच्या मृत्यूपासून तो त्या क्रुसावर जाईपर्यंत कुठे होता? कहाँ था यीशु? उठण्यापासून तो कुठे होता? The Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला when सांगतं Jesus died, जेव्हा येशू ख्रिस्त मरण पावला, he died as sin. तो पाप म्हणून मरण पावला. He paid the penalty of your and my sin. त्याने तुमच्या आणि माझ्या पापाची किंमत भरली. He paid the penalty of your and my sickness. तुमच्या आणि माझ्या आजारांची त्याने किंमत भरली. He set you and me free from every curse. आणि प्रत्येक शापातून त्याने तुम्हाला मुक्त केलं. And he died. आणि तो मरण पावला. When he died, आणि जेव्हा तो मरण पावला, he was taken त्याला घेऊन जाण्यात आलं into hell. त्या नरकामध्ये. Now you may say, Jesus in hell? आणि तुम्ही म्हणता अरे बापरे, येशू ख्रिस्त नरकामध्ये? यीशु नरक में कैसे जा सकता है? वो तो खुदा है. यीशु नरक में कैसे जा सकता है? वो तो पवित्र जीवन जिया. यीशु नरक कैसे जा सकता है? क्योंकि वो नीतिमान मनुष्य था. But the Bible says, पण पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं when he died, जेव्हा तो मरण पावला, the sin of the whole world was upon him. जगाचे सर्व पाप त्याच्यावर होते. He was not the sinner. तो पापी नव्हता, The sin was upon him. पण त्याच्यावर सर्व जगाचे पाप ओतण्यात आले And the होते. Bible says he became sin. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो की तो पाप असं गणण्यात आला. When he died, आणि जेव्हा तो मरण पावला, he was taken into hell. त्याला त्या नरकामध्ये घेऊन जाण्यात आलं. Now what was Jesus doing in Hades? आणि मग तो तिथे काय करत होता? Now you must understand so that you are able to exercise your authority. आणि तुम्हाला हे समजलंच पाहिजे की जेणेकरून तुम्हाला जे अधिकार दिलेले आहे त्याचा तुम्ही वापर केला पाहिजे. Jesus' death and resurrection is not just a mere event. आणि त्याचं मरण आणि पुनरुत्थित होणं हे फक्त काही घटना नाहीये. सिर्फ एक घटना हुई है ऐसा नहीं है. इसके पीछे कुछ तो हुआ है. आमेन. इसके पीछे आपका कुछ फायदा हुआ है. इसके पीछे आपको कुछ प्राप्त हुआ है. Something has happened in these 3 days. आणि या 3 दिवसामध्ये काहीतरी घडलं. You want to know this? तुम्हाला जाणून घ्यायचंय का? What happened in these 3 days? काय घडलं या 3 दिवसांमध्ये? The Bible says पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं Jesus went into hell तो त्या नरकामध्ये गेला because sin was upon him. कारण की पाप त्याच्यावर होतं. Satan. And Now Satan- listen to this very carefully. लक्षपूर्वक ऐका. Satan was seated on the throne. Just take care of the kids. आणि सैतान त्या No distraction, सिंहासनावर please. बसला होता. Satan was there on the throne. सैतान Fully, त्या सिंहासनावर बसला होता. fully armed. पूर्ण त्या शस्त्राने भरलेला होता. Fully armed. शस्त्र सामग्रीने भरला पूरा होता. शस्त्र से बैठा था. Why? Because Jesus is about to come. कारण येशू ख्रिस्त येणार होता. And when Jesus came, आणि जेव्हा येशू ख्रिस्त तिथे आला, all the powers of hell, आणि सर्व जे नरकातले सामर्थ्य होते, all the demons, सर्व दुरात्मे, all the principalities and powers, सर्व अधिकारी सामर्थ्य, they were trying to push Jesus down. ते सर्व मिळून येशू ख्रिस्ताला खाली दाबत होते. And they wanted Jesus to bow before Satan. आणि त्यांना हवा होतं की येशू ख्रिस्त त्या सैतानापुढे नतमस्तक व्हावा. All the forces of hell were upon Jesus. आणि सर्व नरकाचे सामर्थ्य त्या ख्रिस्तावर होतं. The principalities and powers were pressurizing him सर्व अधिकार आणि ते सामर्थ्य त्यांना त्या येशू ख्रिस्ताला दबाव घालत so होतं that he may bow before Satan. की जेणेकरून तो त्या सैतानापुढे नतमस्तक व्हावा. But the Bible says, पण पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, now listen to this. हे लक्षपूर्वक The ऐका. Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, when Jesus entered hell आणि जेव्हा येशू ख्रिस्ताने त्या नरकामध्ये प्रवेश केला, and all the devil and demons were pressurizing him, आणि जेव्हा सर्व दुरात्मे त्याला दबाव घालत होते, the Bible says, Pavit- every demon, every spirit that was trying to pressurize him,
आणि जेवढे काही दुरात्मे जेवढे आत्मे त्याला दबाव टाकत होते he shook them off. त्याने त्या सर्वांना बाजूला फेकलं. The Bible says पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं he shook them off. त्याने त्या सर्वांना मागे फेकलं. The devil who was there on the throne, आणि जो सैतान त्या सिंहासनावर तिथे बसला होता, who was fully armed, जो पूर्ण शस्त्र सामग्री धारण केली होती, he stripped all his armory. त्याने सर्व त्याचे जे शस्त्र सामग्री ती खाली खेचली. उसका सारा शस्त्र सामग्री खींच लिया उसने. खाली खेचलं त्याने. Luke 11:21. Quickly आणि open Luke 11:21 to 22. Understand what 11 happened. Luke 11:21, 22. लूक 11 कोणीतरी पटकन काढा. लूक का 11 अध्याय 21 और 22. जेव्हा एखादा बलवान मनुष्य आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण शस्त्र सामग्री बाळगतो तेव्हा त्याची मालमत्ता सुरक्षित राहते. हाँ देखो परंतु सुनो कोणी 11 वचन कहता है कि जब एक मनुष्य पूरा शस्त्र सामग्री से अपने घर की रखवाली करता है तब सब कुछ सेफ है. करेक्ट. हालेलुया. एक स्ट्रॉन्ग मैन, बाइबल क्या कहता है? स्ट्रॉन्ग मैन, बळकट मनुष्य. एक बळकट मनुष्य ज्यावेळेस पूर्ण शस्त्र सामग्री धारण करून आपल्या घराची जर राखण करत आहे तर त्या घरामध्ये शांती आहे, म्हणजे काही गडबड नाहीये. हालेलुया. पण रीड वर्स 22. परंतु कोणी त्याच्याही पेक्षा अधिक बलवान त्याच्यावर हल्ला करून, परंतु त्याच्यापेक्षाही कोणीतरी बलवान त्याच्यावर हमला करून, उससे भी कोई तो भी बलवान अगर उस पे हमला करता है तो क्या होता है? रीड. करून त्याचा पराभव करतो तेव्हा ज्या शस्त्र सामग्रीवर त्याने विश्वास ठेवला होता ती तो घेऊन जातो व त्यास मिळालेली लूट आपल्या मित्रांना वाटतो. एक एग्जाम्पल दिया है. अगर मेरे घर में मैं पूरी तरीके से बैठा हूं शस्त्र सामग्री धारण करके, लेकिन मेरे से भी कोई स्ट्रांग आकर मेरे घर में मेरा सारा शस्त्र सामग्री खींच कर निकाल कर लेके जाता है और जो मेरी सारी चीजें लूट कर लेके जाता है तो मेरा पराजय हो गया है. द सेम थिंग हैपेंड विद इन हेल. आणि हेच त्या नरकामध्ये सुद्धा The घडलं. devil was seated with all his armor. आणि सैतान त्या सिंहासनावर सर्व शस्त्र सामग्री घालून बसला But होता. greater than the devil who is Jesus came आमेन. there. पण त्याच्यापेक्षा बलवान, सैतानापेक्षा पण बलवान येशू ख्रिस्त तिथे आला And he stripped him off. आणि त्यांनी काय केलं? त्याची सर्व शस्त्र सामग्री खाली खेचून He काढली. stripped his authority. त्याने सर्व त्याचे अधिकार खेचून घेतले. The Bible says that man trusts in his armor. आणि त्या मनुष्याने काय केलं? त्याच्या शस्त्र सामग्रीवर विश्वास ठेवला. उसको लगा मैं आज पाप के द्वारा राज कर सकता हूँ. शैतान को लगा मैं बीमारी के द्वारा राज कर सकता हूँ. उसको लगा मैं श्राप करके लोगों के ऊपर राज कर सकता हूँ. शैतान को लगा मैं मृत्यु से लोगों के जीवन पे राज कर सकता हूँ. That was his armor. ते त्याचं शस्त्र होतं. The armor of Satan is sin. आणि सैतानाची शस्त्र काय आहे? curse, पाप, आजार, death. शाप, मृत्यू. And what Jesus did, पण येशू ख्रिस्ताने काय केलं? he went inside hell. तो त्या नरकामध्ये गेला. He stripped all that thing from him. त्याने सर्व त्याची शस्त्र सामग्री खेचून घेतली. And he destroyed every authority which Satan had. आणि जी काही सैतानावर अधिकार होते ते सर्व त्यांनी काढून घेतले. He took it back. आणि ते सर्व परत घेतले. What Adam gave to Satan जे काही आदामाने सैतानाला दिले होते, in the Garden of Eden, आदामाने जे काही त्या एदन बागेमध्ये सैतानाला अधिकार दिले होते, Jesus took it back. येशू ख्रिस्ताने ते सर्व अधिकार पुन्हा घेतले. It actually belongs to God. कारण ते देवाचे होते. It was given to man. ते मनुष्याला देण्यात आले होते. Man gave it to Satan. पण त्या मनुष्याने काय केलं? त्या सैतानाला ते दिले. But Jesus went even to the depths of hell आणि पण येशू ख्रिस्त तिथे त्या नरकामध्ये गेला. so that he may take it what was robbed by the devil. आणि जे काही सैतानाने चोरले ते पुन्हा घेण्यासाठी. The power of sin now is broken upon your life. आमेन. म्हणजे आता जे काही पापाचं बंधन तुमच्यावर होतं ते आता तुटलेलं The आहे. power of sickness is now broken upon your life. आमेन. आणि जे काही आजाराचं बंधन तुमच्यावर आहे ते तुटलेलं आहे. No curse will operate upon you. कुठलाही शाप आता तुमच्यावर कार्य करणार नाही. Reject
all these things, आणि या सर्व गोष्टींचा तुम्ही नकार करा, the devil is no more a factor in your life. आता शैतान कुठलाही तुमचा कार्यभाग नाही, तुमच्या जीवनाचा भाग नाही. आपके जीवन में शैतान मुद्दा ही नहीं होना चाहिए. आमेन. अरे क्यों नहीं होना चाहिए? क्योंकि उसके पास कुछ बचा ही नहीं है. हालेलुया. The fact is, the truth is, the Bible says Jesus took everything off. आणि सत्य काय आहे तर येशू ख्रिस्ताने ते सर्व त्याच्याकडनं काढून घेतलेलं आहे. आज डेविल ज्यादा से ज्यादा क्या कर सकता है मालूम है? डिसीव कर सकता है. आता तो काय करू शकतो? तुम्हाला फक्त फसवू वो शकतो. सिर्फ फंसा सकता है. हालेलुया. इधर माइंड में मनामध्ये तो तुम्हाला विचारांद्वारे फसवू शकतो. वो बीमारी नहीं डाल सकता, वो हालेलुया. शाप नहीं डाल सकता, वो आपको पाप के द्वारा आपको दंडित नहीं कर सकता, क्योंकि यीशु ने सारा उसका शस्त्र सामग्री खींच लिया है. हालेलुया. हालेलुया. और उसका सिंहासन भी खींच लिया है. हालेलुया. Now the devil does not have any authority or throne. आता त्या सैतानाकडे कुठलाही अधिकार नाहीये. Praise God. हालेलुया. You are set free. आता तुम्ही पूर्ण मुक्त झालेले आहात. पूरी तरीके से आप Amen. मुक्त हो चुके हो. You cannot become sick. आता तुम्ही आजारी पडूच शकत नाही. The devil cannot tell you you are a sinner. आणि तो सैतान तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्ही पापी आहात. Because the blood has done a perfect work. का तर त्या जे रक्त सांडण्यात आलं त्याने पूर्ण काम केलेलं आहे. You know, when Jesus was buried in the tomb, आणि जेव्हा You know, when Jesus was buried in the tomb, आणि जेव्हा येशू ख्रिस्ताला त्या कबरेमध्ये ठेवण्यात आलं होतं, and where the body was lying, आणि जिथं त्याचं शरीर होतं, Mary went inside to see, oh, where is the body? आणि मरिया ती गेली तिथे बघायला की कुठं ते त्याचं शरीर आहे. Where Jesus' body was there were two angels sitting. आणि तिथे जेव्हा येशू ख्रिस्ताचं शरीर होतं त्याच्या भोवती दोन देवदूत होते. एक सर के पास बैठा था, एक पैर के पास बैठा था. त्याच्या पायाजवळ आणि एक मस्तकाजवळ. Do you know what is the meaning of that? आणि तुम्हाला माहिती आहे का त्याचा अर्थ काय होतो? In the Old Testament, नवीन करारामध्ये, Old Testament, जुन्या करारामध्ये, in the tabernacle, आणि त्या टबरनेकलमध्ये, निवास मंडपामध्ये, in the presence of God, देवाच्या उपस्थितीमध्ये, where the ark of the covenant was kept, जिथे देवाचे आर्क होतं, there were two angels. तिथे दोन देवदूत होते. In the midst of those two angels was the ark of the covenant. आणि त्या दोन देवदूतांमध्ये ते आर्क होतं, कराराचा कोश होता. Here in the midst of two angels was the body of Christ. आमेन. आणि इथे त्या दोन देवदूतांमध्ये येशू ख्रिस्ताची शरीर होतं. That means the body of Christ was in the presence of God. आमेन. आणि याचाच अर्थ देवाचं जे येशू ख्रिस्ताचं शरीर आहे ते देवाच्या उपस्थितीमध्ये And होतं. his blood was accepted by the Father. आणि त्याच्या त्या रक्ताचा स्वीकार करण्यात आला होता. When Jesus shed his blood, आणि जेव्हा येशू ख्रिस्ताने त्याचे रक्त सांडलं, Father accepted that blood. आणि देवाने त्याच्या रक्ताचा स्वीकार केला. Praise God. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. When Jesus rose, आणि जेव्हा येशू ख्रिस्त उठला, there is one more scene in there. आणि एक पुन्हा तिथे घटना आहे. At his head place, त्याच्या डोक्याजवळ the napkins were kept folded. तिथे तो नॅपकिन जो होता तो तिथे फोल्ड करून ठेवण्यात आला होता. If you read that chapter, it says the napkin was kept folded. आणि तो नॅपकिन होता तो तिथे फोल्ड करून ठेवण्यात आला, त्याची गुंडाळी करून ठेवण्यात आली होती. वो नैपकिन फोल्ड करके क्यों रखा था, इसका मतलब बहुत अद्भुत है. जूइश कस्टम में, यहूदी परंपरेनुसार, अगर आपको कोई खाने पे बुलाता है, ओके, अगर आपको खाने के बीच में से अगर उठ के जाना है, उन लोग का एक कस्टम था, जब अगर आप खाने के मेज पे बैठते हो तो आपको थाली और एक नैपकिन दे, ओके, और वो नैपकिन अगर मेरा खाना हो गया तो वो हाथ में पोंछ के ऐसे उधर नैपकिन साइड में रख के मैं उठकर जा सकता हूं. लेकिन हाथ पोंछने के बाद नैपकिन फोल्ड नहीं करते, उसको पूरा चूड़ा ऐसा करके साइड में रखते. तब जो सर्व करने वाला उसको समझ में आता है कि ये बंदे का खाना हो गया, अभी वो वापस नहीं आएगा. ओके, लेकिन अगर मैं मेज के ऊपर मेरा नैपकिन फोल्ड करके रखता हूं, इसका मतलब अगर मैं उठ के जाता हूं, इसका मतलब जो सर्व करने वाला है उसको मालूम है कि ये
व्यक्ति का खाना हुआ नहीं है, ये वापस आने वाला है। इसका मतलब जीसस इज कमिंग बैक। हालेलुया। म्हणजे येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे। The folding of a napkin means Jesus is coming back. हालेलुया। He is not done. त्याचं काम पूर्ण नाही केलं त्याने He अजून। is not done. पूर्ण केलं नाही। वो वापस आएगा। तो पुन्हा येणार आहे। He is coming back तो पुन्हा येणार आहे for you, तुमच्यासाठी, for me. माझ्यासाठी। Hallelujah. हालेलुया। Praise God. हालेलुया। Are you understanding? तुम्हाला हे समजलं का? Through death and resurrection, आणि मृत्यू आणि पुनरुत्थानाच्या मध्ये you have received the highest place in God. आमेन, तुम्हाला देवामध्ये सर्वात उच्च जागा मिळालेली आहे। Ephesians 1:18 to 23 says, इफिसकारांत 1:18 ते 21 सांगतो आपल्याला, when Jesus rose, जेव्हा येशू ख्रिस्त पुन्हा उठला, the power that made him rise up आणि ज्या सामर्थ्याने तो पुन्हा उठला, ज्या सामर्थ्याने त्याला मरणातून उठवलं, is inside of you. तेच सामर्थ्य तुमच्या आतमध्ये आहे। आतमध्ये आहे। एक चीज सोचो, सोचो, जो सामर्थ्य से यीशु मसीह मरे हुए से जिंदा हुआ, वो सामर्थ्य से a dead can rise up. The same power is inside of you. आमेन। What wonders it can do in your life. आमेन। तेच पुनरुत्थानाचं सामर्थ्य जर तुमच्या आतमध्ये आहे, तर किती महान चमत्कार तुमच्याद्वारे सुद्धा होऊ शकतात। But why is it not working? पण ते सामर्थ्य का काम करत नाहीये? God is not partial. आणि देव काय पार्शल नाहीये, तो काय मतभेद करत नाही। He is not giving you only little power. No. आणि असं नाहीये की तो तुम्हाला काहीच सामर्थ्य देईल, He is not giving you only little. काही थोडकत सामर्थ्य देईल। He gave you full. तो तुम्हाला सर्व काही देतो, पूर्णपणे देतो। The same power तेच सामर्थ्य which raised Jesus from the dead ज्या सामर्थ्याने येशू ख्रिस्ताला मरणातून उठवलं, is inside of you. ते तुमच्या आतमध्ये आहे। You see it, you don't see it. तुम्ही ते पहा नाही तर नका। Whether you know it, you don't know it. तुम्हाला माहिती असो किंवा नसो, The day you believed in Jesus as your savior, ज्या क्षणी तुम्ही विश्वास धरता, येशू ख्रिस्ताला आपला तारणहार म्हणून स्वीकारता, that power inside, ते सामर्थ्य तुमच्या आतमध्ये It प्रवेश entered करतो, inside. ते तुमच्या आतमध्ये येतं। वो आपके अंदर आ चुका है. आमेन। The only problem is we are not conscious of it. आणि एकच समस्या आहे की आपण त्या जाणीवतेत नाही। The only problem is we don't know. आपल्याला ते माहितीच नाही, That's why it's not working. आणि म्हणून ते सामर्थ्य काम करत नाही। But I can tell you one thing. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगू शकतो, If you live a conscious life in this way, आणि जर तुम्ही त्या जाणीवतेत राहून जीवन जगता, that the life of Christ in me, जे की ख्रिस्ताचं जीवन माझ्यामध्ये आहे, the resurrection power is inside of me, पुनरुत्थानाचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, wherever you go, मग जिथे कुठे तुम्ही जाता, wherever you go, जिथे कुठे तुम्ही जाता, you will see victory upon victory. आमेन, मग तुम्ही विजयातून विजयात पाहताल The तुमच्या Bible जीवनामध्ये। पवित्र Bible शास्त्र says आपल्याला सांगतं, That He gives you victory in every place. तो तुम्हाला सर्व गोष्टींमध्ये, सर्व भागांमध्ये विजय देतो। हर एक जगह में, हर एक स्तर में, हर एक स्थिति में वो आपको विजय देता है. हालेलुया। Why? का? He is not going to come again. कारण तो पुन्हा येणार नाहीये, He is not coming back again to give you victory. आणि तो तुम्हाला विजय देण्यासाठी परत येणार नाहीये। He's already put that deposit power inside of you. त्याने ते सामर्थ्य अगोदरच तुमच्यामध्ये टाकलेलं आहे, That will work out ते तिथे कार्य करेल by your faith. तुमच्या विश्वासाद्वारे। When you have that faith. जर तुमच्यामध्ये तो विश्वास अगर असेल, आप में वो विश्वास है कि हालेलुया, मेरे अंदर जो सामर्थ काम कर रहा है, जिस सामर्थ के द्वारा यीशु मसीह जिंदा हुआ, अरे बाप रे, ये सामर्थ छोटा सामर्थ नहीं है. इट्स नॉट ए स्मॉल पावर. ते काय सर्वात छोटं सामर्थ्य नाहीये। दिस पावर हैज रेज्ड द लॉर्ड फ्रॉम द डेड. त्या सामर्थ्याने त्या देवाला मरणातून उठवलं। ये सामर्थ की वजह से यीशु जिंदा हुआ, आमेन। वही सामर्थ मेरे अंदर है. Can you believe this? तुम्ही विश्वास ठेवू शकता का? That's why today miracles will happen. आमेन। Dead will be raised. हालेलुया। The blind will see. The आमेन। deaf will hear. The Hallelujah. lame will walk. Yes, Why? amen. Because of this resurrection power. आणि हे कशामुळे? तर त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्यामुळे.
There is something that must change in our life. आणि काहीतरी गोष्टी आपल्या जीवनामध्ये बदलल्या पाहिजेत. It changed in Peter's life. ज्या पेत्रामध्ये बदलल्या, It changed in the disciples' lives. शिष्यांच्या जीवनामध्ये पण त्या बदलल्या. जो डरने वाले disciples लोग, जो क्रूस के पहले डर के भाग रहे थे क्योंकि यीशु को पकड़ा गया, वही शिष्य लोग पुनरुत्थान के बाद उसके लिए मरने के लिए तैयार हुए. हालेलुया. What happened because of this? आणि काय घडलं तिथे? What resurrection power did in their life? आणि पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने त्यांच्या जीवनामध्ये काय केलं? Fear was taken over by boldness. आमेन. आणि भीतीची जागा त्या धैर्याने घेतली. Praise God. The ones who are fearing, आणि जे लोक घाबरत होते they became bold. ते धैर्यशील झाले. And they became so bold आणि ते एवढे धैर्यवान झाले that they were ready to die. ते मरायला सुद्धा तयार झाले. They didn't worry the authority people. आणि ते जे अधिकारी लोक होते त्यांची सुद्धा त्यांनी चिंता कधी केली नाही. That's what the resurrection power can do. आणि हेच ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य It करतं. can change your fear into boldness. आमेन. तुमच्या भीतीला ते धैर्यामध्ये बदलतं. It can change your defeat into victory. आमेन. तुमचा जो पराजय आहे ते त्यांना विजयामध्ये बदलतं. It can change your fall to lifting up. आमेन. तुमचं जे पडणं आहे ते तुम्हाला उंच करण्यामध्ये ते बदलून टाकतं. The place that you fell, आणि ज्या जागी तुम्ही पडलात, that resurrection power will lift you up in that same आमेन. place. आणि तिथेच ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य तुम्हाला पुन्हा उंच करेल. Adam sinned in the garden. आणि आदामाने त्या बागेमध्ये पाप केलं. Jesus was buried in the garden. आणि येशू ख्रिस्ताला पण त्या बागेमध्येच पुरण्यात आलं. है ना? यीशु को भी बाग में गाड़ा गया. The tomb was in the garden. आणि ती कबर त्या बागेमध्ये होती. Where you fall, जिथं तुम्ही पडताल you will see victory in that place. तुम्ही त्या जागेवर विजय पाहताल. Praise God. हालेलुया. That is the resurrection power that is working inside of you. तेच पुनरुत्थानाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये कार्य करत आहे. Praise God. I'm Hallelujah. telling you, मी this तुम्हाला सांगतो. resurrection power, तेच पुनरुत्थानाचं सामर्थ्य. it is not a switch on or switch off. ते काय कुठलं बटन नाहीये, चालू करा बंद करा. रात हो गया बंद करो, सुबह हो गया चालू करो. It's not like that. Even in the midnight you get up from deep sleep आणि खूप गाढ झोपेतनं तुम्ही रात्री जरी उठलात and your hand falls on a sick person, आणि जर चुकून तुमचा हात कुठल्या आजारी व्यक्तीवर पडला, that person will be healed. आमेन, तो व्यक्ती बरा होईल. You didn't pray. तुम्ही प्रार्थना नाही केली. You didn't pray, oh Lord, heal that man. No. तुम्ही अशी प्रार्थना पण नाही केली की देवा त्या व्यक्तीला बरं कर. The resurrection power ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य flows through you. ते तुमच्याद्वारे वाहतं. Jesus said, येशू ख्रिस्त म्हणाला, out of your belly तुमच्या बेलीमधून will flow rivers of living water. आमेन, जीवनाच्या नद्या वाहतील. Not one river. एकच नदी नाही, Rivers. नद्या वाहतील. Every type of river will flow. आमेन, प्रत्येक प्रकारची नदी. Because you have such a power inside of you. कारण एवढं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. Anyone coming in your contact आणि जो कोणी तुमच्या संपर्कात येईल will come under the power of that river. आमेन, त्या नदीच्या प्रवाहाच्या सामर्थ्याखाली तो व्यक्ती येईल. I have seen that happening. आणि मी ते घडताना पाहिलं आहे. I have not prayed for many. आणि अनेक लोकांसाठी मी प्रार्थना केली नाही. When they came in contact, जेव्हा ते माझ्या संपर्कात आले, one day one lady in my office said, आणि एकदा ऑफिसमध्ये एक स्त्री होती, बहीण होती, and she had come many days, to our church. आणि अनेक दिवस ती आपल्या मंडळीमध्ये येत होती. She said, ती म्हणाली, I did not know Christ, मला ख्रिस्त माहित नाही, but she said, one thing I experienced. पण एक गोष्टीचा मी अनुभव घेतला. I was working in different departments. मी अनेक भागांमध्ये काम केलं आहे. अलग अलग विभागों में मैंने काम किया. मैंने बहुत बीमारी सहन की है. I was sick. I was full of BP, sugar, hypertension. She had all kinds of sicknesses. तिला अनेक आजार होते. She got transferred from all that department to my department. आणि ती माझ्या विभागामध्ये आली. And she started working with me. आणि माझ्या बरोबर काम करू लागली. I did not share any gospel. मी कुठलीही सुवार्ता तिला सांगितली नाही. I did not tell him who Jesus is. मी तिला येशू ख्रिस्त काय आहे हे सुद्धा सांगितलं नाही. She said one day I was shocked to hear a testimony. पण मी एक साक्ष तिच्याद्वारे ऐकली. She said, माझ्याद्वारे तिने ऐकली. इतने दिन में
मैं बहुत बीमार थी, अलग अलग डिपार्टमेंट्स में काम करती थी, बहुत टैबलेट्स लिया, बहुत दवाई ली, बहुत सारे डॉक्टर्स किए, बट जब से मैं आपके साथ काम कर रही हूं, नाउ लिसन टू दिस, जब से मैं आपके साथ काम कर रही हूं, मेरी बीमारी जैसे निकल गई है। हालेलुया। मैंने टैबलेट्स कम कर दिए हैं। I said, and I was like wondering, Lord, I have not told even 1 inch about you. आणि एकही गोष्ट किंवा कुठले थोडं सुद्धा मी तुझ्याविषयी तिला काहीच I सांगितलं have not नाही even prayed for her. आणि मी तिच्यासाठी प्रार्थनाही केली नाही. People working with you will experience the power. आमेन. तुमच्या बरोबर काम करणारे व्यक्ती तो अनुभव घेतील, ते सामर्थ्याचा अनुभव घेतील. People coming in contact with you will see that power. आमेन. तुमच्या बरोबर जे संपर्कात येतील ती लोक त्या सामर्थ्याचा अनुभव घेतील. Elisha's bones. आणि एलिशाचे जे हाडं होती, There was a prophet of God called Elisha in the Old Testament. आणि जुन्या काळात एलिशा नावाचा एक प्रॉफिट होता, संदेष्ट. He died तो मरण पावला and he was buried. आणि त्याला पुरण्यात आलं. बहुत साल के बाद आणि खूप वर्षांनंतर एक मनुष्य मरा एक मनुष्य मरण पावला और उसको वही कब्र में गाड़ा गया जहां पे एलिशा को गाड़ा गया था. आणि त्याला त्याच कबरेमध्ये पुरण्यात आलं जिथे एलिशाला गाडण्यात आलं अभी होतं. तब तक एलिशा का पूरा बॉडी खराब होके सिर्फ बोन्स बचा था, लेकिन जब वो मनुष्य एलिशा के बोन्स के संपर्क में आया, वो मनुष्य जी उठा. हालेलुया. That man rose up तो मनुष्य पुन्हा उठला. only because the bones of Elisha touched him. फक्त त्याचे जे हाड आहेत त्याची स्पर्श त्या हाडांना झाला त्या मनुष्याला. Elisha is dead and gone. आणि एलिशा तर मरण पावलन गेला. Elisha is Old Testament. तो जुन्या करारात होता. We are in the New Testament. आपण नवीन करारात आहोत. Greater power is inside of you. आमेन. सर्वात सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. मोठं सामर्थ्य Resurrection power is आपल्यामध्ये. inside of you. आमेन. पुनरुत्थानाचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. People touching you will be healed. आमेन. लोक तुम्हाला स्पर्श करतील आणि ते बरी होतील. They will say, can I touch you so that I can receive that power from you? आणि ते म्हणतील मी तुम्हाला स्पर्श करू का जेणेकरून आम्ही बरे होऊ. Hallelujah. I'm just telling you the glimpse of what God can do. आणि मी फक्त थोडक्यात तुम्हाला सांगतो की देव काय करू शकतो. This resurrection power हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य is so tremendously powerful. हे इतकं सामर्थ्यशाली आहे. You can expect unimaginable things to happen. आणि कधी कल्पना केली नसतील अशा गोष्टी जीवनात तुमच्या घडताना तुम्ही अनुभवताल. This power हे सामर्थ्य can even stop the sun, त्या सूर्याला सुद्धा थांबवतील, can stop the earth. त्या पृथ्वीला सुद्धा ते थांबवतील. Do you know that? तुम्हाला हे माहिती आहे का? It happened in the Old Testament. जुन्या करारात हे घडलेलं आहे. The sun was stopped. सूर्याला थांबवण्यात आलं. Or rather you can say the earth was stopped from rotation. पृथ्वीला फिरण्यापासून थांबवण्यात आलं. That was the power in the Old Testament. ते जुन्या करारात सामर्थ्य होतं. What about in the new? पण नवीन कराराविषयी काय? What about when Jesus gave this power inside of you? आणि ते सामर्थ्य जे येशू ख्रिस्ताने तुमच्यामध्ये दिलेलं आहे. I am trying to practice many things for myself. आणि मी माझ्यासाठी खूप असा तो सराव करत आहे त्या सामर्थ्याचा. I know sometimes we may fall short of some, the problem is not faith. आणि विश्वासाची कमतरता नाहीये, The problem is we doubt. पण आपण संशय धरतो ही समस्या आहे. प्रॉब्लम हमारे फेथ में नहीं है, प्रॉब्लम हमारे डाउट में. वो फेथ में भी डाउट आता है. नहीं, मैं विश्वास रखता हूं प्रभु चंगाई करेगा, लेकिन है ना, I know God will heal, but when that but comes, पण तो पण येतो, when that doubt comes, तो संशय येतो, that's where your faith is blocked. तिथे तुमचा विश्वास काम करत नाही. Come what may, काहीही घडू दे, your faith still works. तुमचा विश्वास काम करेल. Because Jesus rose. कारण येशू ख्रिस्त उठलेला आहे. He is no more dead. तो आता मृत नाही. He is seated in the heavenly Father's right hand. आमेन. तो स्वर्गामध्ये पित्याच्या उजव्या हाताला बसलेला आहे. And I would have gone further, but he has taken you also along with you. त्याने तुम्हाला पण त्याच्या बरोबर घेतलेला आहे. आप भी उसके साथ बैठे हो. हालेलुया. उसके राइट हैंड में. राइट हैंड का मतलब बाइबल में अथॉरिटी, अधिकार. ये मेरा राइट हैंड है.
you know politicians, ये कौन मेरा राइट हैंड, ये सब करता है काम, कुछ करना ये राइट हैंड को मिलो, है ना? I've seen recently someone said वो राइट हैंड, उसका राइट हैंड ने काम किया इसलिए हमारा काम हो गया। वो कोई पॉलिटिशियन का नाम था, वो पॉलिटिशियन का राइट हैंड ने काम किया, काम हो गया। अरे राइट हैंड काम करते इसका मतलब Jesus is seated at the right hand of the Father. आणि येशू ख्रिस्त पित्याच्या उजव्या हाताला बसलेला आहे। तो मेरे पास भी यीशु का वशीला है, आमेन। मैं भी यीशु का वशीला लेके काम कर सकता हूँ। Praise God, and the devil can do nothing. आणि शैतान काहीच करू शकणार नाही। You are also in that place of authority. तुम्ही पण त्या अधिकाराच्या जागेवर आहात। Hallelujah. Hallelujah. Praise God. Jesus did everything that you may receive all things from heaven. आणि स्वर्गातून सर्व गोष्टी देण्यासाठी येशू ख्रिस्ताने सर्व काही तुमच्यासाठी करून ठेवलेलं आहे। He took the worst upon himself so that you may get the best. सर्वात वाईट मधलं वाईट त्यांनी स्वतः घेतलं जेणेकरून तुम्हाला सर्वातल्या सर्वात उत्तम मिळावं। Amen. He took the worst. त्याने सर्वात वाईट गोष्टी त्याच्यावर घेतल्या ताकि आपको और मुझको the best मिल सके। Hallelujah. Hallelujah. Praise God. So can we not give him a big round of applause? Amen. Give it for you and me. Amen. Hallelujah. Praise God. Will you not thank him and praise him? तुम्ही त्याला धन्यवाद देणार नाही का? Will त्याची you not, स्तुती आराधना करणार will you नाही का? not thank him all days of your life? तुमच्या पूर्ण जीवनभर तुम्ही त्याला स्तुती आराधना देणार नाही का? Yes. हो की नाही? Hallelujah. Hallelujah. You're blessed. तुम्ही आशीर्वादित You're आहात। blessed. तुम्ही आशीर्वादित आहात। His blood has paid it all. त्याच्या रक्ताने सर्व काही किंमत भरलेली आहे। When he cried on the cross, जेव्हा तो त्या क्रूसावर मरला, he मेला, said, "It is finished." तो म्हटला की हे सर्व पूर्ण झालंय। It is finished was not a small statement. हे काही छोटी वाक्य नव्हतं। He spoke it out so loud तो इतक्या मोठ्या आरोळी देऊन बोलला because after 6 hours on the cross, आणि 6 तास त्या क्रूसावर उसमें नंतर कुछ भी ताकत नहीं बचा था त्याच्यामध्ये काहीच ताकद नव्हती राहिली और वो पूरा ताकत इकट्ठा करके वो बोल रहा है इट इज फिनिश्ड। इसका मतलब आई एम नॉट फिनिश्ड, इट इज फिनिश्ड। मेरा कार्य पूरा हो चुका है। मनुष्य आज परमेश्वर के पास वापस आ सकता है। हालेलुया। I have done it. And that meaning is tetelestai. It's a Greek word called tetelestai. इसका मतलब है पूरी तरीके से कीमत अदा हो चुका है। Amen. यीशु ने हमारे सारे पाप, श्राप, बीमारी जो भी है सब चीज का पूरा कीमत अदा किया है। You know, tetelestai ये एक ट्रांजैक्शन की भाषा है। जब कोई भी कर्जा लेता है और जब कर्जा पूरी तरीके से वापस करता है तब डॉक्यूमेंट पे लिखा जाता है टेटेलेस्टाई। इसका मतलब इसने कर्जा पूरा अदा किया है। यीशु ने मेरा और आपका सारा कर्जा अदा किया है और पूरा डॉक्यूमेंट साइन करके दिखाया है, फादर इट इज पेड इन फुल। प्रेज गॉड, यू आर फ्री एंड आई एम फ्री टुडे। आमेन। आर यू अंडरस्टैंडिंग व्हाट आई एम सेइंग? यू आर नो मोर अंडर डेट ऑफ सिन। आता तुम्ही त्या पापाच्या कर्जाखाली नाही। You are no more under debt of sickness. आणि कुठल्याही आजाराच्या कर्जाखाली तुम्ही नाहीत। Sickness comes. आजाराला You have a key. तुमच्याकडे ती चावी आहे। In the name of Jesus. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये। In the name of Jesus, you turn the key. Amen. All things operate. Hallelujah. Praise God. Hallelujah. Hallelujah. Are you not happy? Are you not happy? Our God will never leave us. Jesus will never leave us. येशू ख्रिस्त आपल्याला कधीच सोडणार नाही। He will never leave us. तो कधीच सोडणार नाही। Hallelujah. Go with this consciousness. या जाणीवतेत तुम्ही जा। Wherever I go, जिथे कुठे मी जाईल that resurrection power is inside of me. ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य माझ्या आतमध्ये आहे। I'm building that consciousness even for myself. आणि माझ्यासाठी सुद्धा ते मी बांधत आहे। The places where I see defeat, I will see victory. आमेन। ज्या ठिकाणी मी पराजित होतो तिथं मी विजयी असेल। The places where I fall, I will be rising up in आणि that जिथं मी place. पडलो तिथं मी उंच केला जाईल। Hallelujah. हालेलुया। That is the power. हे सामर्थ्य आहे। And I'm going to pray now.
मी आता प्रार्थना करणार आहे Just for 5 minutes. 5 मिनिटांसाठी. Only for 5 minutes. 5 मिनिटांसाठी. Do you want that power to start triggered in your life? तुम्हाला हवंय की ते सामर्थ्य तुमच्यामध्ये कार्य करावं. एक trigger and it will just blow out. आणि एकच तिथं तुम्हाला ट्रिगर मिळाला पाहिजे की जेणेकरून ते काम करेल. अगर केरोसिन है तो केरोसिन को अगर बम बनाने का है तो क्या करना पड़ेगा? एक चिंगारी काफी है. करेक्ट है ना? One, what do you call for chingari? One, एक तीली, हाँ, एक तीली काफी है. God is now going to just put a तीली. It will explode in you. Hallelujah. When it explodes in you, I don't know what is going to happen. You will say, this power I can't bear. But तुम्ही God, म्हणता हे सामर्थ्य मी सहन करू शकत नाही. मैं सहन नहीं कर सकता प्रभु, I can't bear. But God says that is what it is. Because that's the power that Jesus was raised from the dead. Now it is Hallelujah. inside of you. Now I will see that this power will never come out of you. It will always be there. It will increase. It will increase. It will increase. Increase in the sense और नहीं डालेगा. It will increase in its operation. Hallelujah. जितना है वो सब आपके अंदर है. Are you ready? Are you ready? Because tomorrow I've got 2 services, one in Indapur in the morning, one evening in Urli Kanchan. And I'm going to pray there, but I don't want you to miss that touch of that power. Hallelujah. Are you ready? Let's all stand.